लाईट आहे का तुमच्या? नाही, काल रातच्यापासून गेली. काय काल रातच्यापासून लाईट नाही? होय ना बाबा. ए तुला काय आलं दचकायला? नाही मी झोपलो होतो ना, काय कळलंच नाही मला. ओ आप्पा, ते वायरमनला फोन करा की जरा. सकाळपासून लाईट नाही राहू, मी चहा कसा करायचा? ए चहा करायला कुठे लाईट लागती वय रे? मला लागते. सकाळ सकाळ मोबाईलमध्ये गाणी ऐकल्याशिवाय चांगला चहा होत नाही माझ्याकडनं. माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग नाही हो, कशी ऐकू गाणी सांगा बरं. माझं बी चार्जिंग संपलंय बघ ना. आप्पा करा की फोन करा की. ठीक आहे. हा हॅलो. काल राज्याबद्दल लाईट नाही, सगळे काम अडकलेत. वायरमॅन काय झोपा काढतात का? सगळं ऐकून झालंय, काय काम आहे बोला. ए एवढी लांबड लावण्यापेक्षा लाईट कधी येणार ते सांग की. हा राज्यापर्यंत येईल. हा जरा आधी करा काहीतरी काम. हा ठेवा. येईल रातच्याला येईल. हाय का? रात्रीपर्यंत फ्रीजमध्ये बॉडी राहिली तर त्याचा वास येणार. त्या वासाने जामकरला बॉडी सापडण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. मला कळतंय यांना कसलं टेन्शन आलंय ते. मी आलो लगेच दुकानावर जाऊन. त्रास झाला तर येईल परत घरी मी. कशाला? आजारी पडायचंय का? त्यापेक्षा आराम केला चांगला नाही का? चला 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 आज चला. ऐका तरी माझं. चला ओ. तर लाईट नाही म्हणल्यानंतर याला काय झालं असं दचकायला? काय काम असते दुकानावर काय माहिती एवढी. भाई काय गरमी माझ्या सुद्धा तर चहा न पिताच गेलाय. चला ऐका लगेच जाऊन येतो दुकानावर. उंदरं झाले दुकानात, सगळे कापड कुरतडून टाकते. बसा बसा. अहो ऐका लय नुकसान होईल. तुमच्या जीवापेक्षा कुठलंच नुकसान मोठं नाही. अवस्था बघा हो तुमची. अहो काय नाही झालं मला. दुकानात गेलो थोडस काम केलं म्हणजे वाटेल बरं होईल. दुखणं काय? आलो लगेच दुकानावर जाऊ. ऐका का हट्ट करताय सारखं दुकानावर जायचं? दुकानावर अडलंय का काय? नक्की दुकानावरच जायचंय ना तुम्हाला? ऐका लाले दुसरं कुठं जाणार सांगा बरं. ते तुम्हालाच माहित. ते जामकर साहेब तुम्हाला पकडूनच काय नेतात, पुरावा काय हाय म्हणतात, मग तुम्हाला मारतातच काय, जेलमध्ये टाकतात, परत सोडून देतात. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा तुम्ही परत कामावर जायचं म्हणताय. काल नक्कीच काहीतरी बोलणं झालंय तुमचं. काहीतरी लपवताय ना माझ्यापासून? ऐका लाले तुमच्यापासून काय लपवणार? आणि त्यांनी काही विचारलं नाही, सांगितलं नाही. सारखं सारखं तीच विचारत होतं, माझी बहीण कुठे, बहीण कुठे. मी 1000 वेळा तेच सांगितलं, मला नाही माहिती बाबा बहीण कुठे आहे तुमची. मला बी कळाला तर जामकर माझ्याच मागं हात धरून खा लागलाय. विचार करून करून ना डोकाचा बोगा झालाय सगळा. म्हणून म्हणतो जरा दुकानावर जातो, काम करायला म्हणजे जरा बरं वाटेल मला. एक काम करा, तुम्ही झोपा. आजचा दिवस आराम करा. आराम करा म्हणजे डोक्यातले सगळे विचार निघून जातील. आणि राहिली गोष्ट दुकानाची, मी जाऊन साफसफाई करते. अहो तुम्हाला कशाला उगाच त्रास? त्रास नाही होत मला. आवरते मी आणि जाते. करा. लालेजी तुम्ही ना या घरातली माणसं तर डोक्यात चालली आहेत माझ्या. गळ्यात पडतायत. अरे गावामध्ये वीज नाहीये. अरे तिकडे फ्रीज मध्ये मी वेळेत नाही पोचलो तर बॉडीचा वास बाहेर येईल. निघाला पाहिजे इथून लवकर. सीसीटीव्ही काम करत नाही, माणसंही काम करत नाही, मशीन्सही काम करत नाहीत आणि सगळी मशीनरीच काम करत नाही. अहो कसले बसवले सीसीटीव्ही माझ्या घरी? काही दिसत नाही, काम करत नाहीत ते. अहो माझी बहीण गायब आहे 2 दिवसापासून. मला तिला शोधायचं, त्यासाठी मला रेफरन्स पाहिजे. हे चालू नेटवर्क विषयी फालतू कारण सांगू नका. या आणि ते फिक्स करून द्या. साहेब आत येऊ. साहेब आर्यताईंचं लोकेशन ट्रेस झालंय. वाटलंच होतं मला.
तुम्ही मला फसवणार. तुम्हाला एवढं सांगून सुद्धा घरातनं बाहेर पडलात ना. खरं सांगा नक्की काय गडबड आहे. खरं खरं सांगायचं, कुठं जायचंय तुम्हाला अर्जंट? ही जास्त डोक्यात चालली आहे. असं वाटतं इथंच मारून टाकावं हिला. आता तरी मला सगळं खरं खरं सांगून टाका. तुमच्याच फायद्याचं आहे ते. बोला लवकर. हे दुकानात निघालं अहो. एकदा कस्टमर तुटलं का नाही परत जोडायला नाही येणार. त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे 100 उत्तर देताना डोकं बंद बंद करेल माझं. इतकी वर्ष आलं कामाची सवय, अशी लगेच कशी काय जाईल? घरी बसलो तर कंटाळा येईल मला. बरं, ज्या कामासाठी चाललो का नाही डोक्यावरून पाणी. 15 मिनिटं, फक्त 15 मिनिटात काम संपून आलो. काय देवाला दिवा बी लावायचंय, ते बी काम होईल. किती खोटी कारणं. मला माहिती आहे तुम्हाला त्या आर्याची बॉडी लपवायची असणार. ठीक आहे, जावा, पण लवकर परत या. होय, मी जातो. घरातल्यांना सांभाळून घ्या फक्त. हा, नवरोबासाठी एवढं तर करावंच लागेल ना. आलो जाऊ ना. देवा, हे जे काम करायला गेलेत ते मार्गी लागू देत. यांना त्या जामकरपासून वाचव. काय झालेलं असू शकतंय बरं का, की ह्याचा का नाही फ्यूज उडला असणार. हा, अरे गावातली माणसं नाही ती शहाणी. शेतात येतात रात्री पाणी द्यायला आणि मग ते मोटर चालू करायला आकडं टाकतात. त्याच्यामुळं मोटरीवर लोड येऊन त्याचा फ्यूज उडालेला असणार आहे. हा, किंवा असं बी झालेलं असू शकते बरं का, कुणीतरी उगाच काड्या केलेल्या असू शकतात. होय 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 होय. नाही तर काय झालेलं असू शकते बरं का. एक काम कर, टेस्टर आणि पकड घे आणि तुझं तू ओळख आणि तूच नीट कर. काय मस्करी करताय वायरमन दादा? आता वायरमन मी आहे का तुम्ही? काय मग? अरे कळत नाही तर कशाला तोंड चालवतोय तुंतुन्यावानी. काका मामा, तुम्ही तुमचं काम करावं. हे आमचा कुपोषित सलमान खान उग बड 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 कामाश काम करा तुमचं काम तुम्ही. अरे गोपाळ कुठे निघालाय? गोपाळ कुठे निघालायस? इकडं जरा अर्जंट काम आहे. अरे तुला कळतं का काय? एवढं लागलंय लगान कुठं वाऱ्यावर फिरतोय? अरे नाही, तसं नाही. खरंच मी जातो की चालत. व्यायाम पण होईल माझा, जरा पाय मोकळा पण होईल. कसलं काय पाय मोकळण बिकड? हा, काय बोलायचं नाही, रिक्षात बसायचं. तुला पाहिजे तिथं सोडतो. चल बस बस आधी. अरे नको, खरंच नको. मी जातो की चालत. पाय मोकळा बी होईल, बरं बी वाटेल. आणि लागलंच काय तर तुम्ही हाय की फोन करेन मी तुम्हाला. मग रिक्षा बिक्षा सगळंच आहे. आलो मी जरा. राहू दे राहू दे राहू दे. सोडतो की. अरे राहू द्या. मी जामकरच्या घरी निघालोय खरं, पण जामकर घरी असेल तर? हा जामकर एवढ्या फास्ट का गेला असेल? याला आर्या बाबतीत आणखी काही पुरावा सापडला की काय?